घोडबंदर मार्गावरील कासारवडवली उड्डाणपुलावरती पहाटे एक धक्कादायक अपघात घडलाय। 12 टन वजनाचे गुळ वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि तो अक्षरशः उड्डाणपुलाच्या कडेला लटकून राहिला। सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि गुजरातला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावरती दररोज हजारो जड आणि अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणामध्ये खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असते। परिसरातील वाढती लोकवस्ती आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या मार्गावरती नेहमीच वर्दळ असते। पुण्याहून डहाणूकडे 12 टन गूळ घेऊन जाणारा हा ट्रक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कासारवडवली उड्डाणपुलावरती पोहोचला। याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्यावरती आदळला। धडकेचा जोर इतका होता की कठड्याचा काही भाग तुटून ट्रकचा पुढील भाग हा उड्डाणपुलाच्या बाहेर लटकला। ट्रक अर्धवट अवस्थेत अडकून राहिल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले। उड्डाणपुलाखाली सध्या रस्ते रुंदीकरणाचं काम सुरू आहे, मात्र ट्रक पुलावरच अडकून राहिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली। ट्रक सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र ट्रकची स्थिती धोकादायक असल्याने तो तातडीने हटवणे शक्य झाले नाही। सकाळी 10:30 वाजेपर्यंत ट्रक रस्त्यावरून हटवण्यात यश आले नव्हते, त्यामुळे घोडबंदर मार्गावरती दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।